नमस्कार, आवाज जनताकीमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। सहयोग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थाद्वारे बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुपच्या वतीने भंडारा येथे वर वधू मेळावा संपन्न। आयोजक प्रमोद सोमकुवर यांनी अद्भुत माहिती दिली। तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव सोमकुवर, हेमराज दहिवले, उमाकांत सोमकुवर व पदाधिकारी उपस्थित होते। मेळाव्यात 50च्या वर वधूवरांनी आपला परिचय दिला। धन्यवाद। नागपूरला आमचं ऑफिस वगैरे आहे मेडिकल स्टोअरला। त्यामध्ये असं आहे, आमचा बुद्धिस्ट मंगल परिणय हा जो ग्रुप आहे सतत कार्यरत आहे आणि आमचे सतत मेळावे चालू असतात। एक महिन्याच्या बाद आम्ही मेळावे लावत असतो। मागील आमचा जो मेळावा झाला नागपूरला 25 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उज्ज्वला कॉलेज, तिथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला। तिथं आमच्याकडे 70 बायोडेटे आलेले आहेत। आमच्याकडे टोटल एकूण 40 ग्रुप आहेत। 40 ग्रुप म्हणजे स्वतः मी केलेले आहेत तिथले। त्यामध्ये प्रत्येक ग्रुपला 700, 800, 1000 लोकांचे डाटे येतात। आणि हे जे ग्रुप आहे आमचे संडे किंवा सॅटर्डे या 2 दिवस ओपन असतात। बाकी आमचे जो ॲडमिट पॅनल आहे ते ॲडमिट पॅनलमध्ये ते ग्रुप असतात। आज जो भंडाऱ्याला माझा पहिल्यांदा जो मेळावा झालेला आहे तिथं पण आमच्याकडे 50 रजिस्ट्रेशन झालेले आहे। त्यात आमची टीम आणि आम्ही खूप सॅटिस्फाईड आहोत। आणि आमचा जो नेक्स्ट मेळावा आहे तो 29 मार्चला अमरावतीला आहे। तारीख डिसाईड झालेली आहे। आजचा जसा कार्यक्रम जो खतम झाला तर उद्यापासून ते पण आम्ही यात चालू करतो। त्यामुळे कसं आहे, आमच्या ग्रुपद्वारे हर महिन्यात 5 ते 10 लग्न जुळण्याचे एकूण आहे। आता तुम्ही म्हणाल कसे जुळतात ते आम्हाला मालूम आहे। आमची जी ॲडमिन पॅनल आहे ते सतत कार्यरत असते, त्याच्यामुळं ते मी करतो। आम्ही टीमच्या भरोश्यावर काम असते आमचं। सतत मेळावे होत आहेत। एका मेळाव्याला कमसे कम 1 महिन्याची मेहनत लागते। त्यात असं आहे 24 आवर्स आम्हाला ग्रुपवर राहावं लागते। त्यामुळे कसं आहे, जर सतत जे गरीब लोकांचे जे डाटे असतात ते इथल्या दुरून येतात बिचारे, त्यांना त्रास होतो ते आम्हाला कळते। म्हणून आम्ही ते वन टाईम आमची जे रजिस्ट्रेशन फी आहे आम्ही एकच वेळा रजिस्ट्रेशन फी घेतो। ते आमची सालभर रजिस्ट्रेशन आम्ही त्यांचं चालवीत असतो। एवढं बोलून मी आपले आज जो मेळावा घेण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये किती लोकांनी सहभाग घेतला होता आणि कुठकुठून या मेळाव्यात लोक सहभागी झाले आहेत? जो मेळावा झालेला आहे यात आपल्याकडे 50 ते 60 डाटे आलेले आहेत। गोंदियाचे आलेले आहेत, भंडाऱ्याचे आलेले आहेत, नागपूरचे आलेले आहेत, अमरावतीचे पण आलेले आहेत, वर्धेचे पण आलेले आहेत, काटोलचे पण आलेले आहेत। या मेळाव्याच्या माध्यमातून आपण लग्न लावून देण्याचे कामही या ठिकाणी करणार आहात का? नाही, लग्न आपण लावून देण्याचे बी काम आपण नेक्स्ट आहे ते आमची टीम सुचेल। कारण का त्याच्यासाठी कसं आहे, सामूहिक विवाह आपल्याला तो करायला लागेल। सामूहिक विवाह संमेलन या आहे परिचय मेळावा। तर आपली संस्था त्यासाठी अग्रेसर राहील का? सामूहिक विवाह अग्रेसर राहील ना सर, कार्यरत आहे। तर त्याच्यासाठी काही पाऊल आपण समोर केलेलं आहे का? केलं आहे सर, चालू आहे सर। आपला किती वर्षापासून हा उपक्रम मागील सामाजिक 5 वर्षापासून चालत आहे। सतत महिन्यातून 5 ते 10 लग्न आरामात जुळतात। त्याच्यात डायव्हर्सचे पण आहे। डायव्हर्सचं प्रमाण आजकाल जास्त वाढलेलं आहे। SC शेड्यूलमध्ये डायव्हर्सचे डाटे इतके पुष्कळ येतात, त्याच्यामुळे डायव्हर्सचे बी लग्न सगळ्यात जास्त जुळत आहे। साहेब, एक आखरी प्रश्न, आपण समाजासाठी आपल्या बुद्धिस्ट लोकांसाठी काय आवाहन करणार की जे येत नाही, जे ह्या गोष्टीला मागे पाहतात, त्यासाठी आपण काय सांगणार आमच्या चॅनलच्या आज धगधगीचे जे जीवन जगत आहेत लोक आणि धगधगीच्या जीवनात आपण ही एक सरळ सोपी पद्धत आपण अंमलात आणलेली आहे। या संदर्भात लोकांनी यांचा फायदा घ्यायला हवा। कारण का बहुत सारे लोक असे आहेत ग्रामीणमध्ये, हे बघा ग्रामीणमध्ये आजकाल कोणताच ॲडमिन मेळावे लावत नसतो, तो मागं पुढं पाहिजे। कारण का कोणताही कार्यक्रम घेतला तर बगर पैशाचा कार्यक्रम होत नाही। एका कार्यक्रमाला नाही काही तर 30 ते 35 हजार रुपयाचा खर्च आरामात येतो। पण हे पब्लिक समजू शकत नाही। पब्लिकला असं वाटलं की 1000 रुपये बाबा त्यांना बहुत मोठी वाटते, पण त्यांना असं नाही वाटत की आपल्या मुलाचं मुलीचं लग्न। मी 100 वेळा एकच गोष्ट सांगत आहो, याच्यात सगळ्यात गलती असते पॅरेंट्स लोकांची। पॅरेंट्स जे लोक आहेत मुलाकडं मुलीकडं लक्ष अजिबात त्यांचं नसते। त्यांचं लक्ष कसं असते की त्यांनी लक्ष दिलं असतं की नाही तर 25 ते 30 वर्षात लग्न हमखास झालं असतं। पण कसं आहे, त्यांच्या निष्काळजीपणामुळे हे आजकाल हे प्रमाण जास्त वाढत आहे। निष्काळजीपणा आहे या पॅरेंट्स, बाकी काय। कारण का 25 ते 30 वर्षात लग्न व्हायलाच पाहिजे कोणी। ठीक, थँक्यू। मेळावा घेण्यामागचा एकच उद्देश आमचा आहे की आजच्या डेटला मुलं आणि मुली एकत्र येऊन त्यांना एका मंचवर आणून त्यांचं
परिचय करून त्यांचे लग्न जुळणे हा सगळ्यात मोठा आमचा उद्दिष्ट आहे. आणि आजच्या डेटला कुठेही रिश्तेदारीमध्ये किंवा कोणाला आपण सांगितलं तर त्यांना खूप वेळ जातो. त्यामुळे आम्ही या संस्थेच्या माध्यमातून लोकांचे मुलामुलींचे लग्न करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. आणि आतापर्यंत आम्ही 60 ते 70 लग्न जुळलेले आहेत. तुम्ही एवढं सराहनीय काम करत आहात, एक सगळं नातेवाईक पण ह्या कामात पडत नाही. आपली संस्था सराहनीय काम करत आहे. लोकांना ज्यांना तुम्ही ओळखत नाही ते पण इन्क्लूड करतात. आपण गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे किती आपण वेळ काढून हे समाजाच्या सेवेसाठी आपण तत्पर आहात. नाही, ह्या कार्यक्रमासाठी तत्पर म्हणजे तरी आम्ही महिन्यातून समजा 30 दिवसामधून आम्ही 15 या 20 दिवस आम्ही पूर्ण तत्पर असतो. आणि बाकी वेळ जो आहे आमच्या मोबाईलवर जेवढे ॲप्स आहे त्यामध्ये आम्ही कंटिन्यू त्यामध्ये बिझी असून आमचा ॲडमिन ग्रुपमध्ये प्रमुख सोमवार सर सगळ्यांना कनेक्टेड करून त्या ग्रुपमध्ये सगळ्यांचे बायोडाटा कलेक्ट करून सगळ्यांना पाठवून त्या 40 ग्रुप आहेत त्यामध्ये आम्ही त्या लोकांना कनेक्टिव्हिटी करून ते मेन कार्य करून जॉब करून व्यतिरिक्त हे दोन्ही काम करून आम्ही जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ आम्ही देतो. सर मला सांगा की याची प्रक्रिया कशी आहे, की किती यांना पैसे लागते फॉर्म भरायला, काय आहे? याची प्रतिक्रिया अशी आहे की आम्ही याचं एक हॉल डिसाईड केल्यानंतर नागपूर शहरात किंवा कुठेही हॉल डिसाईड केलं त्यानंतर आम्ही त्याचं पब्लिसिटी करतो स्टंट. आणि त्याचं आम्ही 1000 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. आई पालकांनी मुलामुलींनी येऊन आपला फॉर्म भरावे, त्याच्यामध्ये पूर्ण माहिती द्यावी. माहिती दिल्यानंतर आम्ही त्यांचा बायोडाटा आमच्या ग्रुपला हे करतो. परिचय मेळाव्यामध्ये प्रत्यक्षात वाचून दाखवतो. आणि परिचय मेळाव्यामध्ये जे एक आज वाचून दाखवल्यानंतर आम्ही एक मीटिंग हॉलमध्ये मुलगा आणि मुलगी यांची मीटिंग करून त्यांना आम्ही संपर्क करून जर त्यांचं लग्न जुळत असेल तर योग्य, नसेल जुळत तर दुसरा मुलगा बघायचा. एकाच मंचावर एकाच वेळेस आपल्याला 20 ते 25 मुलं मुली बघायला मिळतात. हा सगळ्यात मेन मोटिव्ह आहे. ही रजिस्ट्रेशन फीस वर्षाची आहे की वन टाईम आहे. लग्न होईपर्यंत 1 टाईम्स आहे. आम्ही 1000 रुपये घेतो आणि त्यानंतर आमची नागपूर कुठेही जिथे मेळावे लागेल त्यामध्ये ते फ्री आहे. त्यानंतर त्या व्यक्तींना दुसऱ्यांना पैसे लागत. थँक्यू. आता आमचा मेळावा 29 मार्चला अमरावतीला डिसाईड झालेला आहे धर्मा हॉटेलला. आयोजन करत आहे आणि प्रत्येक मुलांचे प्रतिसाद आलेले आहे. इथे लग्न जुळवायचं कार्य हे समाजासाठी अति उत्तम आहे आणि ते पूर्णपणे पार पडत आहे. त्याच्यासाठी त्यांचं सोमकर सरांचं धन्यवाद. काय वाटते तुम्हाला असे वधूवर परिचय मेळा? मुला आणि मुलींचे पॅरेंट्स याच गोष्टीसाठी जबाबदार आहेत, कारण की त्यांचा संपर्क एका दुसऱ्यांसोबत नसल्यामुळे हे सगळं आयोजन करावं लागत आहे. नाहीतर आधीच्या युगामध्ये ते एका दुसऱ्यांसोबत कनेक्टेड राहत होते तर त्यांना एवढं त्रास जात नव्हतं लग्न जुळवायला. मध्यस्थीत लोक लग्न जुळवत होते. आणि हा वेळ म्हणजे ती वय होण्याच्या कारण हे तर का बायांना नोकरी लागेल हीच आमची अपेक्षा होती. आज लागेल उद्या लागेल आणि तो कुठं तरी 2-2, 3-3 मार्कानं कटत गेला आणि त्याने आपली अपेक्षा सोडून सगळ्यांनी असं तो प्रायव्हेटमध्ये काम करतो. जर आम्हाला जर गरिबाची मुलगी असेल चालेल, त्यांच्याकडे काही नसेल तरी काही थोडी आमच्यात मिळणारी पाहिजे, चेहऱ्यामध्ये आमच्यात मिळणारी पाहिजे. त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही. सर्वांना जय हिंद. 94 उंची आहे, त्याची 5 फूट 7 इंच, रंग आहे गोरा आणि तो 12वीच आहे. त्याने लसण कांदे आणि मसाल्याचा व्यवसाय करतो आणि पेंटिंगची ठेके पण घेतो. मंथली 30,000 रुपये कमवतो. त्याच्यावरती अबाव होऊ शकते असं काही नाही. माझा नंबर आहे 9881824348. जय हिंद. मृणाली चव्हाण. मृणाली चव्हाण. माझं राहणार नवनीत नगर वाडी नागपूर. माझा स्वतःचा बिझनेस आहे डिफेन्सला, ऑर्डनन्स फॅक्टरी, हॉटेल आहे माझी स्वतःची. 4 लोक माझ्याकडे काम करतात. माझा मंथली इन्कम 1 लाख रुपये आणि 50,000 रुपये मला सर्वांना वाटून वाचतो.
आणि मला आई आहे, माझे वडील वृद्ध वाचलेले आहेत. मोबाईल नंबर माझा 7620555286. धन्यवाद. जय भीम. तुझं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग फॉर पुणे विद्यापीठ. नाव सी इज प्रिपेरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. तू जन्म आहे 17 ऑगस्ट 1900. एका बँकिंगच्या परीक्षेत पास केलं, पण एक 2 मार्कांचं राहील देतात बँकिंगच्या परीक्षेत. आणि मला 2 मुले आहेत, ते पण कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. त्यापैकी एक हसन मुंबईला ICICI बँकेला डेप्युटी मॅनेजर आहे. दुसरा तो पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो, तो पण कॉम्प्युटर इंजिनियर आहे. मिसेस हाऊसवाईफ आहे. आय माय सेल्फ रिटायर्ड ॲज अ ब्लॅक एज ऑफिसर पंजाब सिंगिंग मंडळ आहे. आणि मुलगा एखादा गव्हर्नमेंट ड्युटीचा चालेल, अदरवाईज एका IT कंपनीमध्ये इंजिनियर असेल तरी चालेल. ओके, माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर 9960036543. थँक्यू. जय भीम.